नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. 3 जुलै 2026 रोजी येत आहे कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित असून संकष्टी चतुर्थीला आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा, दुःख, दारिद्र्य दूर व्हावे आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्याला, आपल्या कुटुंबाला प्राप्त व्हावी यासाठी या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण देखील आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत, मुलांच्या विवाहाला विलंब होत आहे, मनासारखं स्थळ येत नाही किंवा कुंडली दोष आहेत किंवा इतर काही कारणानं लग्न जमत नाही, लग्नामध्ये विलंब होत आहे, तर त्यासाठीच आपल्याला या कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला उपाय करायचा आहे सुपारीचा. सुपारी हे गणपती बाप्पा विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर व्हावेत यासाठीच आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. मुलं विवाह योग्य झाली की आई वडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आई वडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. मुलांसाठी स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळं मुलांच्या विवाहाला विलंब होतो. परंतु काळजी करू नका. आत्ता जो आपण उपाय पाहत आहोत, हा उपाय केल्यानं मुलांच्या विवाहातील सर्व विघ्न दूर होणार आहेत. उपाय आपल्याला करायचा आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर. देवपूजा करताना करा किंवा देवपूजा झाल्यानंतर कधीही केला तरी, परंतु 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी कोणीही केला तरी देखील चालेल. आई वडील उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी देवपूजा करताना. उपायासाठी जी आपल्याला सुपारी लागणार आहे तर ती पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे. खाण्यासाठी जी सुपारी वापरतात तर ती सुपारी घ्यायची नाही. त्याचबरोबर घरामध्ये अडगळीमध्ये जर एखादी सुपारी पडली असेल, पूजेची जरी असेल तरी देखील ती या उपायासाठी घ्यायची नाही. यासाठी तुम्हाला नवीन सुपारी खरेदी करून आणायची आहे. त्याचबरोबर उपायासाठी आपल्याला 2 सुपाऱ्या लागणार आहेत. तर सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे, त्यांना धूपदीप दाखवून विधिवत त्यांची पूजा करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर वार येत आहे शुक्रवार, त्यामुळे तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीला या दिवशी उसाचा रस, कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीला जर अभिषेक करत असाल तर ते पाणी जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. मुलामुलींनी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. मुख्य दरवाजावर, उंबरठ्यावर हे पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर जर मूर्ती नसेल, प्रतिमा असेल तर अभिषेक करायचा नाही. ही जी आपण सुपारी घेतलेली आहे 2 सुपाऱ्या, तर त्यांना तुम्हाला या पाण्याने हा अभिषेक करायचा आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळदीच्या पाण्याने तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. म्हणजेच 2 प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यामध्ये 2-2 विड्याची पानं ठेवायची आहेत. या विड्याच्या पानांना देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या पानांवरती कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी ठेवायची आहे. सुपारी ठेवत असताना सुपारीवरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर ही ठेवायची आहे. 2 सुपाऱ्यांवरती 2 स्वस्तिक काढायचे आहेत. त्यानंतर 21 अखंड अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत. 2 अखंड लवंगा आणि 1 हळकुंड लागणार आहे. त्या वस्तू तुम्हाला या सुपारीसोबत ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या वस्तूंची, विड्याच्या पानावर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांची पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे, फुलं व्हायची आहेत, जास्वंदीची फुलं या ठिकाणी अर्पण करायची आहेत. सुपारी हे गणपती बाप्पांचं विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. यासोबतच तुम्ही 1 रुपयाचं नाणं देखील या पानाच्या विड्यावर ठेवू शकता. 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ओम वक्रतुंड हो
हा मंत्र या ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत या वस्तूंवरती तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हात जोडून तुम्हाला या वस्तूंसमोर बसायचं आहे आणि मंत्र जप करायचा आहे. ओम वक्रतुंड हू. तुम्ही जपमाळेने करू शकता, एखादं जाड कडधान्य घेऊन त्याने तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही वस्तूने तुम्ही ह्या मंत्र जप करू शकता, परंतु 108 वेळाच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम वक्रतुंड हू. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं कोणतंही स्तोत्र येत असेल तर ते पठण करायचं आहे. अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं, भगवान श्रीहरी विष्णू, स्वामी समर्थ महाराजांचं, तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, अडथळे येत आहेत तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. या दिवशी मुलामुलींनी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. जरी उपवास करणं शक्य होत नसेल तरी देखील या दिवशी तामसिक पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीने या दिवशी तामसिक पदार्थ खायचे नाहीत. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा करायची आहे. जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जे पानाचे 2 विडे केलेले आहेत तर त्यातील जाताना एक पानाचा विडा घेऊन जायचा आहे, ज्यावरती आपण एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, अक्षदा ठेवलेल्या आहेत किंवा इतर ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर तो पानाचा विडा घेऊन त्या ठिकाणी जायचा आहे. आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हा विडा ठेवायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम वक्रतुंड हू या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी जप करायचा आहे. गणपती बाप्पांना तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी जे काही कारणं आहेत ज्यामुळे तुम्ही हा उपाय करत आहात तर त्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांच्या पायाजवळ जो उंदीर मामा आहे तर त्याच्या कानामध्ये तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी अडचण आहे तर ती सांगायची आहे. त्यानंतर विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. पूजा विधिवत झाल्यानंतर तुम्हाला ही जी सुपारी ठेवलेली आहे तर ती फक्त सुपारी तुम्हाला त्या ठिकाणी उचलून घ्यायची आहे आणि ती सुपारी घरी घेऊन यायचं आहे. जर तुमच्या जवळपास जर गोमाता असेल तर गोमातेला या दिवशी हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. 1 मुठभर चण्याची डाळ, तसेच मुठभर हिरवे मूग, 1 गुळाचा खडा आणि 6 केळी या गोमातेला खाऊ घालायच्या आहेत. गोमातेला शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कपाळाला स्पर्श करायचा आहे, चरण स्पर्श करायचे आहेत, शेपटीला तिच्या स्पर्श करायचा आहे. त्यानंतर या गोमातेच्या उजव्या पायाखालची जी माती आहे तर ती तुम्हाला थोडीशी घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपण जी घेतलेली सुपारी आहे, जी आपण मंदिरातून आणलेली आहे तर ती सुपारी आणि ही जी माती आहे तर ती एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये, म्हणजेच लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे. त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुमच्या मुलांच्या उशीखाली किंवा ज्या ठिकाणी मुलांचा वावर असतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. यामध्ये तुम्हाला 21 अखंड अक्षदा पुन्हा एकदा या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत. जर तुमच्या मुलांना त्यांच्याजवळ ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग या वस्तू देवघरामध्ये ठेवल्या तरी देखील चालेल. त्यानंतर आपण जी देवघरासमोर 1 रुपयाचं नाणं आणि जो पानाचा विडा ठेवलेला आहे ज्यावर सुपारी आहे, अक्षदा आहेत तर तो पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवू शकता. पुन्हा एकदा 1 लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 हळकुंड, जी सुपारी घेतलेली आहे, 1 रुपयाचं नाणं, अक्षदा या ज्या काही वस्तू आपण ठेवलेल्या आहेत, लवंग असेल तर त्या वस्तूंची पोटली तयार करायची आहे. आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजावरती तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी काही विघ्न, अडचणी, बाधा येत आहेत किंवा मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. कारण सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे, 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि तुम्ही जर हे मुख्य दरवाजावर जर बांधलं तर तुमच्या घरामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही, नकारात्मकता येणार नाही, निगेटिव्हिटी येणार नाही आणि मुलांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही पोटली या ठिकाणी बांधायची आहे. या ज्या वेळेला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा सकाळी देवपूजा करताना या पोटलीची तुम्हाला दररोज पूजा करायची आहे. जर तुम्ही या पोटलीमध्ये विड्याचं पान ठेवलं तर देखील अतिशय उत्तम, परंतु दर बुधवारी तुम्हाला हे विड्याचं पान बदलायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन विड्याचं पान ठेवायचं आहे. जर तुम्हाला सतत हे पान बदलणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही विड्याचं पान या पोटलीमध्ये ठेवू नये. त्यानंतर आपण ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर ती देवघरामध्ये जी पोटली ठेवलेली आहे ज्यामध्ये गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती, अखंड 21 अक्षदा आणि सुपारी आहे तर त्या वस्तू घेऊन मुलांसाठी
विवाहासाठी स्थळ पाहायला जात असताना तुम्हाला घेऊन जायचं आहे. आल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी ही स्थापन केलेले आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. ठेवत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर ही पोटली स्थापन करायची आहे. यामुळे मुलांच्या विवाहातील अडचणीच नाही तर आपल्या कुटुंबामध्ये जी काही विघ्न संकट बाधा आहे दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला या वस्तूंची देखील पूजा करायची आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव देखील आलेला आहे. सुपारी हे विघ्नहर्त्याचं बाप्पाचं स्वरूप आहे आणि तुम्ही जर संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तर गणपती बाप्पाची विघ्नहर्त्याची कृपा तुम्हाला तुमच्या मुलांना प्राप्त होणार आहे आणि मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमणार आहे. फक्त उपाय करताना सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहे. मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही की मी हा उपाय करतोय तर माझ्या मुलांचं लग्न ठरेल किंवा नाही. तर मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि देवघरामध्ये जी सुपारी ठेवलेली आहे गोमातेची जी माती ठेवलेली आहे पायाखालची तर या वस्तूंची जोपर्यंत मुलांचा विवाह जमत नाही तर तोपर्यंत पूजा करत राहायचं आहे. मुलांचा विवाह जमल्यानंतर मुलामुलींनी म्हणजे जोडीनं त्या ठिकाणी जायचं आहे. ज्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण सेवा केलेली आहे तर त्या ठिकाणी ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे. आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या आतल्या बाजूला जी पोटली बांधलेली आहे तर ती कायमस्वरूपी पोटली तुम्ही ठेवायची आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतंही विघ्न संकट बाधा अडचणी येणार नाही दारिद्र्य येणार नाही आणि गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. त्याचबरोबर उपाय करताना मी जो मंत्र सांगितलेला आहे ओम वक्रतुंड हो या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमची कुलदेवता जी आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. उपाय सेवा करताना मनापासून श्रद्धेने केलं तर आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळतं. त्याचबरोबर नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी. तर ज्या वेळेला आपण सुपारीला अभिषेक करतो सुरुवातीलाच तर त्या सुपारीला अभिषेक करताना देखील तुम्हाला ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर अभिमंत्रित केलेलं पाणी तर ते घरामध्ये सगळ्या शिंपडायचं आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.